पाटीलमध्ये मिलिंद वसंत पाटील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 152 नुसार डॉक्टर चेतना योगेश पाटील, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर नूतन मोकाशीसह 9 जणांवर इमारतीतून चोरी, फसवणूक, खोटे दस्तऐवज करणे, खोटी कृत्य करणे, फसवणुकीच्या उद्देशाने तोतियागिरी करून फसवणूक, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज बेईमानाने कपटपूर्व उपयोग करणे तसेच संगमत करून गुन्हेगारीबाबत भादवी कलम 34, 380, 420, 465, 467, 468, 471 अन्वये विक्रमगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पारखे हे करीत आहेत। तर यावर सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार संजीवन ग्रामीण वैद्यकीय आणि सामाजिक सहाय्यक प्रतिष्ठानच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय औंधे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर या कॉलेजची स्थापना इसवी सन 2002 मध्ये झाली। सन 2004 मध्ये वसंत पाटील अध्यक्ष तर संचालक म्हणून फिर्यादी मिलिंद पाटील सह सुरेश कणोजे, डॉक्टर सुधाकर पाटील, राजू पाटील, शहाजी गोळे, वंदना पाटील, डॉक्टर सुधा सावंत, डॉक्टर नूतन मोकाशी असे सभासद होते। फेब्रुवारी 2023 मध्ये संस्थेच्या काही सभासदांची नावे बेकायदेशीररित्या कमी करून चेंज रिपोर्ट धर्मदायक आयुक्त पालघर येथे सादर केला। त्यात खोट्या पद्धतीने सह्या घेऊन खोटी कागदपत्रे दाखल करून राजू पाटील, शहाजी गोळे यांचे नाव कमी करून डॉक्टर चेतना पाटील, उल्हास पाटील, सुधाकर भोईर, योगेश पाटील यांची नावे वाढवण्यात आली। डॉक्टर चेतना पाटील, डॉक्टर योगेश पाटील हे या संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत। त्यांनी आपली स्वतःची नावे संचालक म्हणून टाकून घेतली। डॉक्टर चेतना पाटील, डॉक्टर योगेश पाटील यांच्या प्रभारी प्राचार्य काळात संस्थेत फार मोठा काळा बाजार झाला असल्याची देखील अनेक बाबी निदर्शनास येत आहेत। तसेच मीटिंग न घेता प्रोसिडिंग बुकवर खोट्या सह्या करणे, अजेंड्यांवर खोट्या सह्या करणे, संस्थेतून कागदपत्र गहाळ करणे, संस्थेचे चेअरमन व खुद्द फिर्यादी हे ठाणे येथील दवाखान्यात असताना सभेमध्ये उपस्थित असल्याचे मीटिंगला हजर दाखवून खोट्या सह्या करण्यात आलेल्या आहेत। तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष वसंत गणू पाटील हे कर्करोगाने त्रस्त असताना त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचा फायदा घेऊन अनेक कागदपत्रांवर खोट्या सह्या घेऊन डॉक्टर नूतन मोकाशी, डॉक्टर चेतना पाटील, डॉक्टर योगेश पाटील यांनी संस्थेचे कर्मचारी अनिल खिलारे, मनोज सांबरे, महेश मोरे आणि भूपेंद्र भोईर यांना हाताशी धरून संस्थेच्या मीटिंगचे बुक व अजेंडा यावर सभासदांची नावे लिहिण्यास सांगून सभासदांच्या खोट्या सह्या करून सदरचे खोटे कागदपत्रे खरे आहेत असे भासवून तसेच संस्थेचे इतर सभासद उल्हास पाटील, सुधाकर भोईर यांनी आपापसात संगमत करून फसवणूक केलेली असून संस्थेचे मूळ कागदपत्र मिळू नये म्हणून चोरून नेलेले आहेत। संस्थेत अनेक अनागोंदी कारभार देखील सुरू होता। याबाबत फिर्यादी मिलिंद वसंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टर चेतना योगेश पाटील, डॉक्टर योगेश पाटील, डॉक्टर नूतन नितीन मोकाशी, सुधाकर काशीनाथ भोईर, उल्हास गजानन पाटील, अनिल बबन खिलारे, मनोज श्रीधर सांबरे, महेश प्रकाश मोरे, भूपेंद्र चंद्रकांत भोईर यांच्यावर भादवी कलम 34, 380, 420, 465, 467, 468 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजीवनी ग्रामीण वैद्यकीय सामाजिक संस्था प्रतिष्ठानच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय औंधे या कॉलेजच्या अनेक बेकायदेशीर कामाबाबत अनेक तक्रारी प्राप्त असताना संस्थेचे अनेक गैरकृत्य असताना या संस्थेवर मुंबई विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार का कारवाई करीत नाही असा देखील प्रश्न विद्यार्थी पालक वर्गाकडून उपस्थित केला जात आहे। या संस्थेत यापूर्वी अनेक गैरकृत्य झाले असून प्राध्यापक वर्गाची देखील फार छळवणूक केली गेली आहे। याबाबत न्यूज पोलीस रिपोर्टर मार्फत झोपी गेलेल्या सरकारला आणि शासनात जागे करण्याकरिता पुराव्यानिशी सर्व माहिती जनतेसमोर घेऊन येणार आहोत। न्यूज पोलीस रिपोर्टर संपादक राकेश पाटील, विक्रमगड।